महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींपुढे एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तो म्हणजे फॉर्म भरलेला आहे, फॉर्म ॲप्रूव्ह झालेला आहे, परंतु आधार सीडिंग झालेलं नाही. त्यामुळं पैसे जे आहेत आलेले नाहीत, किंवा आधार सीडिंग झालेलं आहे परंतु आमचा फॉर्म देखील ॲप्रूव्ह झालेला आहे, आधार लिंक देखील झालेलं आहे, परंतु ज्या बँकेला आमचे पैसे जमा व्हायला नाही पाहिजे होते त्या बँकेत जमा झालेले आहेत, ते अकाउंट इनॲक्टिव्ह आहे. आम्हाला दुसऱ्या बँकेचे या ठिकाणी आम्ही अकाउंट नंबर दिलेला होता फॉर्म भरताना, त्याच अकाउंट नंबरमध्ये पैसे यायला पाहिजे होते, परंतु त्यामध्ये आलेले नाहीत. तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा असा हा फॉर्म भरून तुम्हाला बँकेमध्ये जमा करायचा आहे. आधार कार्डचं हे महत्त्वाचं काम करायचं आहे, कारण की लाडकी बहीण योजनेसाठी हे खूप महत्त्वाचं असणार आहे. तर बघा, आता ज्यांचे पैसे आलेले आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाही, परंतु ज्यांनी फॉर्म भरलेला नाही, अजून नवीनच फॉर्म भरणार आहेत, ज्यांचा फॉर्म अजून पेंडिंगमध्ये आहे, त्यांचा फॉर्म ॲप्रूव्ह झालेला आहे, आधार सीडिंग करायचं राहिलेलं आहे, त्यांचे पैसे जे आहेत त्या ठिकाणी पुढील महिन्यामध्ये येणार आहेत. ज्यांचे आता 17 तारखेला आजपर्यंत पैसे आले त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही, त्यांचे पैसे येत राहतील. परंतु ज्यांचे या ठिकाणी पेंडिंग आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा असा फॉर्म भरणं गरजेचं आहे. हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आधार कार्डचं हे महत्त्वाचं असं काम करायचं आहे. तीच महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कुणाकुणाचे सध्या पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा आजच्या तारखेला, जेणेकरून सर्वांना समजेल. आणि कुणाकुणाचे राहिलेले आहेत त्यांनीही सांगा, त्यांनी आधार सीडिंग केलेलं आहे का, ॲक्टिव्ह दाखवत आहे का तेही सांगा. तर डिटेलमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. कसा हा फॉर्म भरायचा आहे, कुठं जमा करायचा आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा, आपल्याला माहीत असेल मागे एक न्यूज आलेली होती या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत न्यूज संकेतस्थळावरती त्यांनी सांगितलेलं होतं की या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यामध्ये DBTद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे. पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी बघा, ॲप्रूव्ह फॉर्म झालेल्यांपैकी 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत. या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम राबवावी अशी सूचना देखील देण्यात आलेल्या होत्या. त्याचसोबत या ठिकाणी 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत अशा सूचना देखील देण्यात आल्या होत्या. कारण की 17 ऑगस्टला जे आहे, जे या ठिकाणी 14 ऑगस्टपर्यंत ज्यांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत, ॲप्रूव्ह झालेले, ज्यांचा आधार लिंक करण्यात आलेला आहे, त्यांना 17 ऑगस्टला सर्वांना पैसे पूर्णपणे जेवढे पण पात्र लाभार्थी आहेत, आधार क्रमांक जोडला गेलेले त्यांना भेटणार होते. परंतु आता ज्यांचं आधार क्रमांक जोडले गेलेलं नाही आहे, नवीन फॉर्म भरलेले आहेत, त्यांनी एक महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे. ते म्हणजे तुमचं सर्वात अगोदर जे आहे एक वेबसाईट ओपन करून बघायचे, माय आधार UIDAI ही गुगलवरती सर्च करायचे. इथं पहिली वेबसाईट येईल पहा, या ठिकाणी UIDAI किंवा या ठिकाणी माय आधारची वेबसाईट येईल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा लॉग इन करायचं आहे. तुमचं लॉग इन कसं करायचं आहे, तर तुमचं या ठिकाणी पहा आधार क्रमांक टाकायचा आहे, इथं आधार क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा टाकून तुम्हाला जो OTP येईल, आधार ज्या ठिकाणी आधार कार्डला मोबाईल नंबर मात्र लिंक असणं गरजेचं आहे. OTP आल्यानंतर लॉग इन करायचं आहे. तुम्हाला लॉग इन केल्यानंतर बघा अशा पद्धतीने ओपन होईल. इथं तुम्हाला खाली या ठिकाणी आधार सीडिंगचं एक ऑप्शन दिसेल पहा, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आधार सीडिंगचं ऑप्शन दिसेल, त्याच्यानंतर पहा तुम्हाला या ठिकाणी कुठलं बँक अकाउंट तुमचं आधारशी लिंक आहे तुम्हाला इथं पाहायला भेटेल. जसं की पहा या ठिकाणी दिसेल स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ बरोडा, त्यानंतर कॅनरा बँक असेल, असं ॲक्टिव्ह स्टेटस दिसणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी या बँकेमध्ये तुम्हाला पैसे नाही पाहिजेत तर तुम्ही हे चेंज देखील करू शकतात. इथं जे बँक अकाउंट तुम्हाला ॲक्टिव्ह दिसेल, इथं जे DBTद्वारे बँक अकाउंट तुमचं ॲक्टिव्हेट असेल पहिलं केलेलं DBTसाठी, तर त्याच अकाउंटमध्ये तुमचे पैसे जातील. तुम्ही फॉर्म भरताना कुठलाही अकाउंट नंबर दिला, परंतु तो अकाउंट नंबर या ठिकाणी DBTला लिंक असणं गरजेचं आहे. त्याच अकाउंटमध्ये पैसे जाणार आहेत. तुम्ही फॉर्म भरताना दुसरा दिला आणि इथं दुसरंच बँकेचं अकाउंट लिंक आहे तुमच्या, म्हणजे तुमचे मल्टिपल बँक अकाउंट आहेत, तर त्याच बँक अकाउंटमध्ये इथं जे या ठिकाणी आधार कार्डला ऑनलाईन तुमचं लिंक दिसत आहे, मॅपिंग दिसत आहे, आधार मॅपिंग केलेलं, त्याच अकाउंटमध्ये तुमचे पैसे जाणार आहेत. तर काय करायचं, तुम्हाला इथं ॲक्टिव्ह दिसतंय तर या अकाउंटमध्ये तुमचे पैसे जातील. इनॲक्टिव्ह दिसत आहे तर तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. तर बघा, ॲक्टिव्ह नसेल तर हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. ज्यांचं ॲक्टिव्ह आहे, ज्यांना ॲक्टिव्ह असूनही ते चेंज करायचे, त्यांच्यासाठीच हा फॉर्म भरायचा आहे, सर्वांनी नाही भरायचा. ज्यांना पैसे भेटले त्यांना भरायची गरज नाही. पुन्हा सांगतोय, नाही तुम्ही म्हणाल की आता पैसे भेटलेत तर फॉर्म भरायची गरज आहे का? हा नाही गरज. कारण की ज्यांचं अकाउंट या ठिकाणी लिंक नाही आहे, ज्यांचं DBT या ठिकाणी लिंक नाही आहे, ॲक्टिव्ह नाही आहे, त्यांच्यासाठीच आहे. जे नवीन फॉर्म भरतायत त्यांच्यासाठी आहे. ऑनलाईन देखील बँकेंनी या ठिकाणी आधार सीडिंगचे ऑप्शन काही बँकेंनी दिलेले आहेत, त्या बँकेच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला पाहिजेत. किंवा बघा NPCI.org.in ही वेबसाईट आहे. इथे देखील बघा
कंझ्युमरमध्ये आल्यानंतर तुम्ही भारत आधार सीडिंग इनेबलर या ठिकाणी हे देखील दिसेल, परंतु हे सध्या त्यांनी ब्लॉक केलेले पहा. हे ओपन होत नाही. हे ज्यावेळेस ओपन होईल इथं देखील तुम्ही ऑनलाईन आधार सीडिंग करू शकता. तुम्हाला बँकेत जाऊन फॉर्म भरायची गरज देखील लागणार नाही. तर बघा आता ज्यांचे या ठिकाणी आधार कार्ड ॲक्टिवेट नाही आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने ॲक्टिव्ह दिसत नाही, आधार कार्डच्या वेबसाईटला जाऊन चेक केल्यानंतर ॲक्टिव्ह दिसत नाही, त्यांनीच हा फॉर्म बँकेत नेऊन द्यायचा आहे. किंवा या ठिकाणी तुमची बँक जी आहे ही बँक तुम्हाला चेंज करायची आहे, दुसरी बँक करून घ्यायची, तर त्यासाठी बघू शकता अशा पद्धतीचा हा फॉर्म आहे. आधार सीडिंग प्रोसेस या ठिकाणी पहा. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रोव्हाइड बाय व्हेरियस गव्हर्नमेंट स्कीम, तर त्याच्यासाठीच असतं हे आधार DBT करणं किंवा लिंक करणं किंवा सीडिंग करणं. तर त्यासाठीचे पहा DBT फॉर्म आहे हा, म्हणजेच आधार सीडिंगचा लिंकचा ज्या व्हेरियस गव्हर्नमेंटच्या म्हणजे गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम ज्या असतात त्याच्यासाठी या ठिकाणी हे आधार लिंकिंग असतं. रोल ऑफ कस्टमर्स, त्यानंतर रोल ऑफ बँक किंवा ब्रँच कशा पद्धतीने लिंक करायची ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ NCI बघा, NACSद्वारे तुम्हाला ज्यांना या ठिकाणी SMS आलेत, लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्यांना आलेले आहेत बघा, त्यांना NACS अशा पद्धतीने त्या मेसेजमध्ये लिहून देखील आलेलं असेल किंवा DBT देखील लिहून आलेलं असेल पहा. तर तेच आहे हे DBT करायचं आहे, म्हणजेच या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिशरी जे आहे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर जे होतं गव्हर्नमेंटकडनं वेगवेगळ्या स्कीमसाठी सरकारचे पैसे येतात, त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म भरून देणं गरजेचं असतं, तुमचा आधार लिंक करणं गरजेचं असतं. तर बघा हा फॉर्म आहे जो की DBT वेबसाईट जी आहे त्यांच्या वेबसाईटवरतीच ही PDF फाईल आहे. हा पेज नंबर 3चा फॉर्म फक्त तुम्हाला डाउनलोड करायचा आहे, म्हणजे याची प्रिंट घ्यायची आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला भेटेल, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर बघा, ॲप्लिकेशन फॉर लिंकिंग सीडिंग आधार नंबर अँड रिसिविंग DBT बेनिफिट इनटू बँक अकाउंट NPCI मॅपिंग. तर बघा त्यासाठी फॉर्म आहे, कुणाला लिहायचं आहे, द ब्रँच मॅनेजर. इथं त्या ब्रँचचं नाव वगैरे लिहायचं आहे, द ब्रँच मॅनेजर, ही ब्रँच आहे आणि ही बँक आहे. इथं डेट लिहायचे, डिअर सर, अकाउंट नंबर लिहायचा आहे तुमचा, इन अकाउंट नेम, तुमचं अकाउंटमध्ये जे नाव आहे ते लिहायचं आहे, लिंकिंग सीडिंग आधार NPCI मॅपिंग, रिसिविंग डायरेक्ट बेनिफिट्स म्हणजे DBT. तर आय एम मेंटेनिंग बँक अकाउंट नंबर विथ युअर ब्रँच, इथं तुमचा अकाउंट नंबर लिहायचा आहे. आय सबमिट माय आधार नंबर अँड व्हॉलंटिअरिंग गिव्ह माय कन्सेंट, यूज माय आधार डिटेल टू ऑथेंटिकेट मी फ्रॉम UIDI, यूज माय मोबाईल नंबर मेन्शन बिलो सीडिंग SMS अलर्ट टू मी. जे पण स्कीमचे पैसे येतील तुम्हाला त्यासाठी SMS अलर्टसाठी तुम्ही परमिशन देताय. लिंक द आधार नंबर टू ऑल माय एक्झिस्टिंग न्यू फीचर अकाउंट्स अँड कस्टमर प्रोफाईल विथ युअर बँक. तर इथे या ठिकाणी तुमची सिग्नेचर करायचे किंवा थंब इम्प्रेशन द्यायचं आहे इथं. त्यानंतर ऑप्शन फॉर रिसिविंग DBT बेनिफिट्स, आय विश टू सीड माय अकाउंट नंबर, इथं अकाउंट नंबर लिहायचा आहे तुमचा. त्यानंतर काय या ठिकाणी बा, आय ऑलरेडी हॅव ॲन अकाउंट विथ बँक नंबर, इथं हे लिहायचं आहे. हे सर्व त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला ते सांगतील कशा पद्धतीने. तुम्हाला पहिलं अकाउंट नंबर आहे ते चेंज करायचं आहे, म्हणजे दुसऱ्या बँकेच्या अकाउंटमध्ये तुमचं आधार लिंकिंग आहे ते चेंज करून ह्या बँकेमध्ये करायचं आहे, ते सर्व तिथं तुम्हाला सांगायचं आहे. त्या पद्धतीने तुम्हाला ते करून देतील. या ठिकाणी परत साईन वगैरे करायचे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे लिहायचा आहे आणि तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स सोबत जोडून द्यायची, इथं सिग्नेचर करायचे आणि हा फॉर्म तुम्हाला बँकेमध्ये सबमिट करायचा आहे. 1 दिवसामध्ये किंवा जी बँक आहे त्या बँकिंगच्या या ठिकाणी वर्किंग प्रोसेसवरती अवलंबून आहे की कधीपर्यंत या ठिकाणी तुमचं DBT ॲक्टिवेट होईल ते. आता ज्यांचे पैसे आले त्यांना या ठिकाणी करायची गरज नाही, त्यांचं ऑलरेडी ज्या अकाउंटमध्ये पैसे येतात त्यामध्ये येऊन जातील त्यांचे. परंतु ज्यांना या ठिकाणी नवीन फॉर्म भरलेला आहे, अजून पैसे आलेले नाहीत, त्यांना जर चेंज करायचं आहे, लिंक करायचं आहे, नवीन फ्रेश लिंक करायचं आहे किंवा पहिलं जुनं जे असेल ते त्या बँक अकाउंटला, जुन्या बँक अकाउंटला ते अकाउंट जर इनॲक्टिव्ह असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे नको असतील तर नवीन अकाउंटमध्ये हवे असतील तर त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म अशा पद्धतीने भरून द्यायचा आहे. ऑनलाईन ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती माहिती दिली जाईल. आता सध्या या ठिकाणी ऑनलाईन अजून या ठिकाणी ही वेबसाईट जी आहे चालू नाही आहे, चालू आहे वेबसाईट, म्हणजे काही वेळापूर्वी चालू होती परंतु सध्या आता या ठिकाणी ब्लॉग दाखवत आहे भारत आधार सीडिंग. याच्यामध्येही काही बँकाच आहेत, याच्यामध्येही पूर्ण बँका अजून आलेल्या नाहीत. ऑनलाईन देखील तुम्हाला करता येणार आहे किंवा त्या बँकेच्या वेबसाईटवरती देखील तुम्हाला ऑप्शन चेक करायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे एक महत्त्वाचं काम करायचं आहे, तरच तुमचे पैसे येणार आहेत. तुमचं DBT म्हणजेच आधार लिंक असेल तरच पैसे तुमचे येणार आहेत, कारण की ह्याबद्दल ऑलरेडी महिला व बालविकास विभागाने देखील सांगितलेलं आहे की 27 लाख जणांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत. हे आधार क्रमांक जोडल्यानंतरच पैसे तुम्हाला येणार आहेत, आधार लिंक असल्यानंतरच पैसे दिले जाणार आहेत. तर 17 ऑगस्टपर्यंत म्हणजे या ठिकाणी सर्वांचे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत, ज्यांचं आधार सीडिंग झालेलं आहे, आधार लिंक आहे, त्यांचे पैसे 17 ऑगस्टपर्यंत सर्व
सर्वांचे येऊन जातील. आणि 14 ऑगस्ट नंतर ज्यांचे फॉर्म ॲप्रूव्ह झालेले आहेत, 14 ऑगस्ट नंतर ज्यांचे फॉर्म ॲप्रूव्ह झालेत त्यांचे सर्वांचे पैसे पुढील महिन्यामध्ये येणार आहेत. सध्या तुमचा फॉर्म कधी ॲप्रूव्ह झालेला आहे ते तुम्हाला बघायचं आहे. 14 ऑगस्टपूर्वी ॲप्रूव्ह झालेला असेल तर 17 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील. मात्र 17 तारखेपर्यंत देखील तुमचं आधार लिंक असणं गरजेचं आहे. आधार कार्डच्या वेबसाईटवरती तुमचं ज्यावेळेस तुम्ही चेक कराल त्या ठिकाणी स्टेटसमध्ये तुमचं ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने पहा, इथं स्टेटसमध्ये तुमचा आधार नंबर, इथं बँकेचं नाव आणि इथं ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे, तरच पैसे तुम्हाला भेटणार आहेत. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.